थेट आपण जाऊयात शिवसेना भवन परिसरामधून आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेशजी, उद्धव ठाकरे आता दिल्लीमध्ये रवाना झालेले आहेत, दिल्लीसाठी रवाना झाले। जंतर मंतरवर जाऊन ते सीजेपीच्या आंदोलनाला आता पाठिंबा देणार आहेत। होय निखिलाजी, जे दिल्लीत आंदोलन सुरू झालं त्याचं लोण आता संपूर्ण देशात पसरत आहे। मुख्यत्वे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्येही आपल्याला कालपासून या आंदोलनाचं लोण पसरताना दिसतं आहे। सध्या मी दादर येथील शिवसेना भवन चौकात आहे। शिवाजी पार्कमध्ये काही वेळापूर्वी हे आंदोलन सुरू झालं होतं। पोलीस या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण दादरच्या शिवाजी पार्क मधून सुरू झालेलं हे आंदोलन आता शिवसेना भवनच्या चौकात पोहोचलेले आहे। हा सगळा तरुणांचा मोर्चा दादर स्टेशनच्या दिशेने निघालेला आहे। शिवाजी पार्क येथून या मोर्चाला सुरुवात झाली। राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या इथे हे सगळे कार्यकर्ते जमले होते। काहींना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस राज ठाकरे यांच्या सौभाग्यवती शर्मिला ठाकरे, त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे सुद्धा काही वेळासाठी या आंदोलनात सहभागी झाले होते। त्यानंतर आता हे सगळे तरुणी एकत्रितपणे शिवाजी पार्क येथून पायी चालत निघालेले आहेत दादर स्टेशनच्या दिशेनं। सध्या ते शिवसेना भवन चौकात होते। शिवसेना भवनातून हा सगळा त्यांचा मोर्चा दादर स्टेशनच्या दिशेने निघालेला आहे। घोषणा आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्रिपदाचा या सगळ्या युवकांना राजीनामा हवा आहे। तसंच आता हे सगळे मोदी आणि शहांच्याही राजीनाम्याची मागणी करतायत। दिल्लीत ज्या पद्धतीनं तरुण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला, अनेक आंदोलक हे जखमी झाले होते, त्याचाही निषेध केला।